बसा आपण तुम्ही पण बसा नगरसेवकांना सांगितलं 1.5 महिने नाही सर माझं कंप्लीट होऊन दे. हा त्यांनाच सांगते मी 1.5 महिना झाला जेव्हा नगरसेवक सांगतायत तरी त्यांच्या थ्रू पण ती लोक येत नाही. जेव्हा मी राणे साहेबांना सांगितलं तेव्हा लगेच येतात. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही सांगता का तुम्ही आम्हाला लिस्ट द्या, लिस्ट देऊन उपयोग काय जर त्याच्यामध्ये आमचे तुमची प्रोसेस फी आहे ती आम्ही भरली. 1 वर्ष झालं त्या सेन्ससच्या हिशोबाने 8,09,378 एक्झॅक्ट मी सांगतो, तुम्ही इंटरनेटमध्ये चेक करू शकतो. आणि आपला जो ग्रोथ रेट आहे म्हणजे 10 वर्षामध्ये डिकेडल ग्रोथ रेट आहे 108% आहे. म्हणजे आपण 2021 मध्ये सरासरी आपला 15-16 लाख. मुंबईचं मी सांगतो 2025ला आपल्याकडे मान्सून कधी आले मे 26. आणि एक तरी हे जो ऍक्च्युअल मध्ये मीरा भाईंदर लोकांना मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र सेना. ते बघत असाल या ठिकाणी मीरा भाईंदरच्या महानगरपालिका प्रवेशद्वारावर आपण उभे आहोत. या ठिकाणी उभं राहण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आम्ही देव उतरवलेत. लक्षात घ्या, पाण्याची समस्या जी मीरा भाईंदरमध्ये आहे, अनेक आंदोलन झाले, अनेक पक्षांचे आंदोलन झाली, पण या ठिकाणी अनोखं या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत. मीरा भाईंदरचे आयुक्त आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला उत्तर दिलेत. पण ती उत्तर जी होती की 8 वर्षापासून जे आम्हाला प्रकल्प चालू झाल्यापासून जे आयुक्त या ठिकाणी 4 बदली झालेत त्यांचाच फॉर्मॅट त्यांनी वाचून दाखवला. लक्षात घ्या, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व अधिकारी फेल झालेले आहेत पाणी देण्यामध्ये, हे वस्तुस्थिती आहे. मीरा भाईंदरचे जे जनतेचे प्रतिनिधी आहेत हे कुठल्याच प्रकारचे सक्षम नाही आहेत, ह्याच्यावर सिद्ध झालंय. पाण्यासारख्या गोष्टीसाठी जर आंदोलन करायला लागत असेल आणि महाराष्ट्र सेनेनं उचल घ्यायला लागत असेल, या ठिकाणी आंदोलन भरपूर झाली. सत्तेमध्ये असताना सुद्धा शिवसेनेने आंदोलन केलं, म्हणजे किती तीव्र हालत आहे ती बघा. त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठ्या पाण्याची टंचाई, अनेक हॉटेलमध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्र नसत्या सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या लॉज आहेत. त्या लॉजवर 8-8, 10-10 कनेक्शन आले कुठे? हो, ते दारू पिण्यासाठी त्यांच्या गाड्या धुत आहेत लोक. आमचा जीव जळतोय, पियाला पाणी नाही, ते महिला वन फिरतायत पाण्यासाठी. आणि जे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त याच्यावर लक्ष घालतील आणि जनतेच्या वतीने पण लक्ष घालतील. कुठल्याही प्रकारे पाण्याच्या समस्या होता कामा नये, आमची मागणी. लवकरात लवकर यांनी जहल नाही केलं तर आयुक्तांच्या टेबलावर बसण्याची मी आता अवतार घेतला. लक्षात घ्या. आणि निवेदन वगैरे आम्ही देणार ना, डायरेक्ट टेबलावर बसणार आणि आंदोलन सुरू करणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो.